शिवाजी महाराज मंडई असेल किंवा आमचं ससून डॉक असेल. ससून डॉकचा विषय आपण पाहत होतात. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी म्हणजे MBPT यांनी तिथे ती जमीन घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात सगळेच कोळी बांधव आमच्या रस्त्यावर उतरले होते, आंदोलन करत होते. हाऊसमध्ये आम्ही देखील विषय मांडला आणि आता पहिली लढाई आम्ही जिंकलेलो आहे. पण ससून डॉक हे खरं कोळी बांधवांचंच आहे आणि तिथे फिशरीजचाच उद्योग असायला पाहिजे. ही मागणी आमची राहील आणि त्या मागणीसाठी आम्ही लढत राहू. बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा दर्जा, पण जे कृषी मंत्री होते ते रमी खेळत होते, आता त्यांना दुसरं खातं दिलंय. तर कुठचाही दर्जा दिला तरी जी हक्काची जमीन आहे ती का तुम्ही खेचून घेतो? आणि जो आम्ही लढा दिला तो यशस्वी ठरला आणि म्हणून आज सगळे कोळी बांधव वेगळ्या वेगळ्या कोळीवाड्यातले असतील किंवा ससून डॉक मधले असतील त्यांनी उद्धव साहेबांचा सत्कार केला आहे. मुंबईमध्ये जवळपास 16 ते 17 वेगळ्या वेगळ्या प्लॅनिंग एजन्सी आहेत. मग त्याच्यात आता म्हाडा आलेली आहे, रेल्वेज आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आहे, डिफेन्स आहे, मग तुम्ही पाहताय BPT आहे, धारावीची आलेली आहे. आणि मुंबईत काही करायचं झालं तर ह्या सगळ्यांची परवानगी लागते. स्वतःचं काही काही ठिकाणी साम्राज्य स्थापित केलेलं आहे आणि पहिल्यापासून आमची हीच मागणी आहे की मुंबईची सगळी जमीन एकाच टाउन प्लॅनिंग अथॉरिटीकडे असली पाहिजे आणि ती टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे जनतेतून निवडून आलेली पाहिजे. त्याचं नाव अर्थात मुंबई महानगरपालिका आहे. आमची आग्रही मागणी ही राहील की मुंबई महानगरपालिका ही एकमेव टाउन प्लॅनिंग अथॉरिटी मुंबईत राहिली पाहिजे. संपूर्ण मराठी करून शेकापचा मेळावा होता. त्या शेकापच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे देखील सहभागी झालेले होते. एकंदरीतच शेकापा हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, परंतु राज ठाकरे मात्र त्यांच्या मंचावरती दिसत आहेत. आगामी काळात राज ठाकरे हे तुमच्या महाविकास आघाडी बरोबर जरूर असतील. बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की पॉलिटिक्स शेकअप तरी होईल. तुम्ही शेकअप बद्दल बोलताय, पॉलिटिक्स शेकअप होईल. आता त्यांनी आज लायसन्स परत दिलेलं आहे, पण ह्याचा अर्थ हा आहे का जर तुम्ही मंत्री असाल किंवा भाजपचे काही मित्र पक्षांमध्ये असाल तर तुम्ही वाटेल ते करू शकता, अगदी डान्सबार देखील चालू शकता आणि तुमच्यावर काही कारवाई होणार नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की ज्यांचे 132 की 136 आमदार आहेत त्या पक्षाच्या मुख्यमंत्री महोदयांचे हात कोणी बांधलेले आहेत? का एवढा युती धर्म तुम्ही पाळत आहात? आणि जो कायदा तत्कालीन सरकारमध्ये म्हणजे 14 ते 19 भाजपच्याच मंत्र्यांवर लागू होता की आरोप झाले की राजीनामा घ्यायचा, इथे तर सिद्ध झाले की तुमचा डान्सबार आहे, तरी तुम्ही त्यांच्यावर का नाही लागू होत? मग हा कायदा तुम्ही भाजपच्याच कार्यकर्त्यांवर लागू करता का, मित्र पक्षांवर लागू नाहीये का? हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. एक मिनिट. मतांची चोरी याच्यामध्ये भाजपला जास्त करून साथ देतात, तर त्यांच्यावर कारवाई केली त्यांना देशद्रोहासारखा गुन्हा आहे. असायलाच पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हाच टाकला पाहिजे त्यांच्यावर. देशाच्या लोकशाहीची वाट लावणं हा गुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यांच्यावर देशद्रोहापेक्षाही अजून कुठचाही कठोर कायदा असेल तो लागू केला पाहिजे. देशाचं स्वातंत्र्य कमी करण्याचा प्रयत्न करतात. एक मिनिट, अजून पूर्ण नाही झालं. मालेगाव बॉम्ब घटनेच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर आरोपी म्हणून ते जेलमध्ये होते, त्यांच्यावर पोलीस यंत्रणा दबाव टाकत होती. नाव टाका, पंतप्रधान मला वाटतं आज दोन्ही बाजूंनी त्याच्यावर चर्चा झाली आहे पेपरमध्ये, त्याच्यावर काही बोलणं गरजेचं नाही. मुंबई में बहुत सारे कोलीवाड़ों पे अगर आप देखें तो यही धोखा है मंडरा रहा है कि ये कोलीवाड़ों को एक तो SRA डिक्लेयर किया जाएगा, नहीं तो क्लस्टर डेवलपमेंट में लिया जाएगा. आज जो विषय था वो यही था कि ससून डॉक जहां सारे कोली जो व्यवसाय करते हैं, फिर वो मत्स्य व्यवसाय हो, फिशरीज के अलग अलग जो हित में होता है काम, फिर वो शिपिंग हो, नेट्स हो, ये सारे लोगों पे, ये तो सारे लोग MFDC को पैसा दे रहे थे, रेंट दे रहे थे, लेकिन MFDC ने ये पैसा या रेंट आगे MPA को दिया नहीं था और तब इन पे कार्रवाई होने वाली थी. लेकिन मांगनी हमारी यही है, मांग यही रहेगी कि इन पे कार्रवाई ना हो, अगर हो तो MFDC पे हो क्योंकि उन्होंने आगे रेंट नहीं दिया. दूसरी बात, MPA या मुंबई पोर्ट ट्रस्ट हो, ये सारी दिल्ली की बातें हैं. मुंबई की जमीन मुंबई करों की ही रहनी चाहिए और मुंबई में क्या होगा ये मुंबई कर ही तय करेगा. आदित्य, मालेगांव ब्लास्ट में प्रेरणा सिंह ठाकुर ने एक दावा किया है, उनका कहना है कि देखिए ये दावे पे अभी मैं कुछ बोलूंगा नहीं क्योंकि बहुत सारे आज दावे पेपर में भी आए, बहुत सारी चर्चा हो रही है, उस पर बात करने का कोई मतलब नहीं है. क्या क्या थोड़ी माहिती घेऊन ह्याच्यावर मी बोलेन.